किती दिवसापासून आहात इथं साधारण? परवा दिवशी आले. मग आल्यावरती डॉक्टर आले होते का किंवा कोण तुमची कशी? नर्सच होते. म्हणजे डॉक्टरने तुम्हाला काय म्हणजे सुविधा दिली नाहीत किंवा काय नाही? अच्छा. आणि ज्यावेळेस आलात त्यावेळेस होते का डॉक्टर किंवा काय? सिस्टर होते. सिस्टरनी डिलिव्हरी केलेत? सिस्टरनीच केले डिलिव्हरी. कुठून आलात तुम्ही ताई? निलेगावमधून आलात का? किती वाजता आलो होतो साधारण तुम्ही? कधी आलो होतो? 21 तारखेला आलो होतो. मग 21 तारखेला आल्यापासून इथं काय तुम्हाला सुविधा द्यायला लागलेत का किंवा काय? डॉक्टर वगैरे आले होते का कुठले? फक्त सिस्टरनीच केले? सिस्टरनेच सगळ्या बाकीच्या गोष्टी केल्या. ताई तुम्ही किती दिवस झाले या ठिकाणी आलात? काल आले. काल आल्यापासून डॉक्टर वगैरे कुठले भेट दिलेत का तुम्हाला? काय सगळं सिस्टरनीच करायला लागलेत? म्हणजे खरं तर तुम्ही डॉक्टर इथं असतील या हेतूने तुम्ही आला होतात, पण डॉक्टर इथं भेटले नाही, सिस्टरनी सगळं तुमचं. डोक्यात मुंग्या, आता पाय दुखत होते, कंबर दुखत होती. फक्त 5 मिनिट उशीर झालता. मॅडम लय लांबून आले, मला चालता येत नाही, रिक्षा भेटलं नाही म्हणून जरा द्यामले. नाही आम्ही टायमाच्या आत आलो, मग उशीर झाल्या जावा माघारी म्हणून तुनाने चालत चिवरी पाटीला गेली. पण नाही गोळ्या दिली मला. ठीक एवढं दोन मिनिट. आज तुम्ही आलाय ना दवाखान्यामध्ये? तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांनाच डॉक्टरची भूमिका बजावून काम करावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. आरोग्य केंद्रामध्ये परिसरातील महिला प्रसूतीसाठी आलेल्या असताना डॉक्टर नसल्याने महिला नर्स कडूनच आपली प्रसूती करून घेण्याची दुर्दैवी वेळ महिलांवर आली असून प्राथमिक आरोग्य केंद्र राम भरोसे आहे का अशी चर्चा सध्या नागरिकांमधून निर्माण होत आहे. गुरुवारचा आठवडी बाजार असताना दुपारचे 12 वाजले असले तरी दवाखाना बंद असल्याचे चित्र दिसत होते. दवाखान्यामध्ये क्वचित बोटावर मोजण्या इतकेच 1-2 कर्मचारी दिसले आणि विशेष म्हणजे डॉक्टर नसल्यामुळे आजूबाजूच्या गावातून आलेल्या अनेक नागरिकांना रिकाम्या हातानेच परतण्याची वेळ आली असल्यामुळे दवाखान्याला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अक्षरशः घाणीचे साम्राज्य दिसत होते. प्रसूती रूम मध्ये गेल्या 4 दिवसांपासून असलेला कचरा तसाच होता. विशेष म्हणजे कित्येक दिवसांपासूनचे सांडलेले ब्लड तसेच होते. तेथील ब्लड अक्षरशः वाळून गेले होते. बाथरूम मध्ये नळ असून त्याला तोटी नव्हती, तर बेसिनच्या खाली पाणी बाहेर पडत होते. रात्री या ठिकाणी कोणीही डॉक्टर नसून गेल्या 3 वर्षांपासून क्लार्क प्रमिला गुंड या फक्त नावालाच येत असून आल्यावर रजिस्टर व पुढच्या मागच्या सह्या करून अगदी बिनधास्त जातात. तसेच शिपाई महादेव लष्करे हे देखील गेल्या 3 वर्षांपासून क्वचित कधीतरी येऊन सह्या करून आजपर्यंत ते कुठे गायब झाले याचा थान पत्ता लागत नाही. विशेष म्हणजे या दोघांचाही पगार अगदी वेळेवर काम न करता त्यांच्या खात्यात आरामात जमा होतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अणदूर आरोग्य केंद्रात जवळपास 15 कर्मचारी असून फक्त बोटावर मोजण्या इतकेच कर्मचारी काम करतात. बाकीचे आपल्या घरामध्ये अगदी बिनधास्त राहतात. पगार अगदी महिन्याला पडतो, त्यामुळे त्यांना कोणतेही टेन्शन नाही. इथे आरोग्य केंद्रामध्ये कितीही नागरिक येऊन बोंबलले तरी आपल्या खात्यामध्ये महिन्याचा पगार पडतोय अशा आविर्भावात असून प्रशासनातील अधिकारी झोपा काढतायत का असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जातोय. यापुढे सर्व कर्मचारी नाही दिसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळा लावण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके यांनी दिला आहे. डी न्यूज मराठीसाठी राजेश मुकरेसह लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.